नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण पाकातले रवा बेसन लाडू पाहणार आहोत। पाकातले रवा बेसन लाडू करिता परफेक्ट मेजरमेंटही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे लाडू बनवायला खूपच सोपे आहे आणि छान मस्त खुशखुशीत होतात। या व्हिडिओमध्ये मी खूप सारे टिप्सही शेअर करणार आहे, जेणेकरून पहिल्यांदा जरी लाडू तुम्ही बनवत असणार तरी लाडू आपले छान परफेक्टच जमतील। चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया। लाडूसाठी लागणारे साहित्य सर्व मी आता काढून घेतलेले आहे। सर्वप्रथम जाड बुडाची कढई आपल्याला गरम करत ठेवायचं आहे आणि अर्धी वाटी तूप मी काढून घेतलेलं आहे आणि त्यातलंच मी 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। अगदी फाईन 0 नंबरचा जो बारीक रवा असतो तो आपल्याला वापरायचा आहे आणि लाडू करिता नेहमी बारीक रवाच आपल्याला वापरायचा आहे, त्याने लाडू आपले छान टेस्टी होतात। आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत रवा परतत राहायचा आहे। रवा जेवढा छान भाजला जाईल तेवढे लाडू आपले छान टेस्टी होतात, त्यामुळे रवा भाजताना घाई करायची नाही आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला रव्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे। रव्याचा कलर आता तुम्ही पाहू शकता हलका बदामी झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे आणि रवा भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिटं मला लागलेले आहेत आणि रव्याचा कलरही तुम्हाला आता बदललेला दिसत असेल। आता मी रवा बाजूला काढून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 1 चमचा तूप मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। 1 वाटी रव्याकरिता मी 1 वाटी बेसन वापरत आहे। बेसन आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जेवढं छान बेसन भाजलं जाईल तेवढे आपले लाडू छान होतात। आणि बेसन भाजताना हाय फ्लेम अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर बेसन करपल्या जाईल। बेसनचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एकदाच तूप न टाकता मी थोडं तूप टाकत मी बेसन भाजून घेत आहे। अजून 1 चमचाभर तूप टाकून मी आता बेसन भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच आपल्याला ठेवायचं आहे आणि बेसनचा कलर बदलेपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे। आणि 1 वाटी रव्याकरिता मी 1 वाटी बेसन वापरलेलं आहे। मेजरमेंटसाठी तुम्ही कोणतंही वाटी किंवा कप किंवा ग्लास तुम्ही सेट करू शकता आणि त्याच मापाने पूर्ण तुम्ही मेजरमेंट घ्या। आता 1 चमचाभर तूप मी टाकून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा बेसन आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तूप टाकल्यामुळे बेसनाचा असा गोळा झालेला तुम्हाला दिसेल। बेसन आपल्याला सतत परतत राहायचं आहे आणि जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपण हे परतत राहणार आहोत। आता पुन्हा 1 चमचाभर तूप मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे। आता हे आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता हे जसं जसं मिश्रण पातळ व्हायला लागेल, तूप सर्व सुटायला लागेल। आता हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर बेसन एकदम डार्क कलरचं होऊन जाईल। आता हे बेसन आपलं छान भाजलेलं आहे आणि कलरही तुम्हाला बदललेला दिसेल। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कढई खूप गरम असल्यामुळे सतत 1 मिनिटभर मी हे असंच परतून घेत आहे। बेसन खूप जास्त डार्क होऊ नये म्हणून हे असं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंदच आहे। आता आपल्याला गॅस बंद असतानाच आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। भाजलेला रवा आपल्याला ॲड करून आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसन आपलं गरमच होतं, त्यामध्येच आपण रवा टाकून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। आवडीनुसार तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही इथे ॲड करा। 8-10 बदामाचे तुकडे, 8-10 काजूचे तुकडे आणि 15-20 मनुका मी टाकून घेतलेले आहेत आणि 1 चमचाभर चारोळी मी टाकून घेतलेला आहे। जर हवा असेल तर तुम्ही तुपावर ड्रायफ्रूट्स परतूनही यामध्ये टाकू शकता। आता ही कढई मी बाजूला ठेवते आणि पाक करायला घेते। पाक बनवण्याकरिता एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतलेलं आहे। जेवढं साखर आहे त्याचं अर्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे। अर्धी वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला साखर विरघळून घ्यायचं आहे। लाडूकरिता आपल्याला साखरेचा 1 तारी पाक बनवायचा आहे। आता हे पाक आपल्याला उकळत ठेवून द्यायचं आहे आणि पाक मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे। साधारण 1-3-4 मिनिटांमध्ये पाक आपला रेडी होतं, कारण आपलं प्रमाण कमी आहे। 2 वाटी आपलं रवा आणि बेसन असल्यामुळे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता आपण एकदा हे तार चेक करून पाहूया। 1 तार जर बनत असेल तर आपलं पाक झालेलं आहे असं समजावे आणि लाडूकरिता आपल्याला असा 1 तारचाच पाक लागतो। 1 तार आपल्याला दिसत असेल म्हणजे आपलं पाक रेडी आहे। आता हे पाक आपल्याला गरम गरम असतानाच या रवा आणि बेसनच्या मिश्रणावर टाकून घ्यायचं आहे आणि रवा आणि बेसनामध्ये हे पाक आता पूर्ण छान मुरल्या जाईल। आता हे गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता जरी हे थोडंसं पातळ वाटत असलं मिश्रण तरी थोड्या वेळाने ते आपोआपच घट्ट होते आणि आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। खूप जास्तही थंड करायचं नाही, हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता वेलची पावडर 1 अर्धा चमचा मी टाकून घेतलेला आहे। 5-6 वेलची मी पूड करून यामध्ये वापरलेला आहे। वेलचीने लाडूचा स्वाद मस्त लागतो। आता राहिलेलं पूर्ण तूप मी टाकून घेत आहे। पूर्ण अर्धी वाटी तूप मी वापरलेलं आहे। आता हे एकदा मिक्स करून घेते
आणि आता हे आपल्याला 2-3 मिनटं थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। 2-3 मिनटानंतर मिश्रण आपलं छान घट्ट झालेलं आहे। आता हे एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रणाचे जर गुठळ्या काही असतील तर सर्व आपण मोडून घ्यायचं आहे आणि आता आपण हे लगेच बांधायला घेऊया। आणि आता हे हलकं गरम असतानाच आपल्याला पटापट लाडू करायचे आहेत। मिश्रण असं हलकं गरम असतानाच आपण लाडू बांधायचे, नाहीतर मग जर खूप जास्त थंड झाले तर लाडू वळले जाणार नाहीत आणि जर पाक जरी कच्चा राहिला तरी पण लाडू बांधले जात नाहीत। आणि जर समजा पाक कच्चा राहिलाच तर मग पुन्हा आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचे। लाडू आपले व्यवस्थित बांधले गेलेले आहेत, त्यामुळे आपलं पाक व्यवस्थित झालेला आहे। अशाच प्रकारे बाकी सर्व लाडू आता मी करून घेते। आणि जर समजा 2 तारी पाक जर झाला तर मात्र लाडू वळलेच जाणार नाहीत आणि पूर्ण लाडू सर्व सुटून जाईल, मोकळं होऊन जाईल। त्यामुळे पाक आपलं परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे। आता बाकीचे सर्व लाडू मी अशाच प्रकारे करून घेतलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत लाडू। पाकातले रवा बेसन लाडू करताना फक्त एकच विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे की पाक आपला 1 तारीपेक्षा अलीकडलाही नको आणि पलीकडलाही नको। जर 1 तारीपेक्षा पुढे जर पाक गेला तर मात्र पूर्ण मिश्रण कोरडं होऊन जाईल आणि लाडू वळलेच जाणार नाही। आणि जर तसं जर झालं तर मग मिक्सरला एकदा फिरवून घेऊन नंतर तूप टाकून आपल्याला लाडू बांधून घ्यायचे। रवा बेसनाचे पाकातले लाडू आपले बनून रेडी आहेत आणि खूपच टेस्टी झालेले आहेत। आणि एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा किती मस्त खुशखुशीत झालेले आहेत आणि चवीला तर खूपच अप्रतिम झालेले आहेत। आणि जर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।